सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर गुढी उभारून झालीये, पूजा करून झालीये आणि माझं जवळजवळ सर्व जेवण झालंय, फक्त पुऱ्या राहिल्या। तर मी काय काय जेवण बनवलंय आणि कसं बनवलंय ते मी तुमच्याशी आता शेअर करते। तर इथे मी वरण भाताचा कुकर लावून घेत आहे। तर एक मोठी वाटी तांदूळ आहे, त्याच्या डबल पाणी टाकलं भांड्यामध्ये, त्यामध्ये मीठ टाकलं। दुसऱ्या भांड्यामध्ये एक लहान वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून त्यामध्ये डबल पाणी टाकलेलं आहे। त्याच्यात जिरे टाकलेले आहे, पाव चमचा हळद, हिंग, मीठ टाकलेलं आहे आणि कुकरला त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहे। तर दुसरा कुकर लावलेला आहे, त्यामध्ये बटाटे मी उकडून घेणार आहे। तर इथे ना 2 मोठ्या वाट्या मी गव्हाचं पीठ चाळून घेतलंय, त्यामध्ये 4 चमचे रवा टाकून घेतलेला आहे। चवीप्रमाणे मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि चांगला घट्टसर असा याचा गोळा तयार करून घेणार आहे आणि मग झाकून ठेवणार आहे। कारण एक साच्याचा वापर करून मी पुऱ्या करणार आहे, लाटणार नाही आहे। तर मग अजून थोडा तो घट्ट होईल कारण त्यामध्ये रवा टाकलेला आहे। तर मी आता आमरस करतीये। तर 2 आंबे अशा प्रकारे सोलून घेतलेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीप्रमाणे साखर, 3-4 वेलची, चिमूटभर मीठ टाकून बारीक वाटून घेतीये। तर छान बारीक वाटलेली आहे साखर। आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना जो सोलून घेतलेला आंबा होता तो टाकून घेतीये। बारीक करून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आवश्यकतेनुसार पाणी टाकून छान व्यवस्थित मिक्स करणार आहे। तर 1 चमचा ना मी तूप घेतलेलं आहे थोडंसं गरम करून, ते मी यामध्ये टाकणार आहे। तर जेव्हा पण आपण आमरस करतो किंवा श्रीखंड जरी केलं तरीसुद्धा त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून चांगलं मिक्स करायचं, म्हणजे ना ते बाधत नाही। तर आमरस तयार आहे आणि मी हा फ्रीजमध्ये ठेवणार आहे। तर आता इथे पनीर मसाल्याची तयारी करते। 1 चमचा मगज, 7 ते 8 काजू घेतलेले आहेत, 1 मोठा कांदा, 2 मोठे टोमॅटो, 1 हिरवी मिरची, 4-5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। तर कढई गरम करून घेतली, 1 चमचा तेल टाकते। आता यामध्ये ना कांदा टोमॅटोच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत, काजू आणि मगज टाकून घ्यायचं आहे, लसूण सोलून टाकणार आहे, आलं आणि हिरवी मिरची। तर हे ना चांगलं मी परतून घेणार आहे। तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून शिजवून घेऊ शकता किंवा हे असंच्या असं कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता, पण मी ना थोडंसं असं तेलामध्ये परतून घेणार आहे। भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत पनीर मसाला बनवण्याचा। तर झाकण ठेवून एक 10 मिनटं जरी चांगलं मी हे परतून घेतलंय ना, अशा प्रकारे झालेलं आहे। तर कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे चांगलं मऊ झालंय। तर हे असं थंड होऊ द्यायचंय। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चांगलं मी हे गंधासारखं बारीक पेस्ट करून घेणार आहे। तर पनीर मसाला करण्यासाठी ना कढई गरम करून घेतली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेणार आहे, जिरे टाकून घेणार आहे। तर जिरे टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकतीये। तेलामध्ये वाटून घेतलेला जो मसाला आहे कांदा टोमॅटोचा तो टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे। तर ऑलरेडी छान मी तेलावर परतून घेतलं होतं, तर ऑलरेडी हा मसाला चांगला शिजलेलाच आहे। तर थोडंसं तेल बाजूने सुटेपर्यंत म्हणजे 5 मिनिटे ना मी हा मसाला कढईमध्ये परतून घेतलाय। तर यामध्ये मी मसाले टाकतीये। तर मसाल्यामध्ये ना 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा कसुरी मेथी आणि 1 चमचा ना मी इथे पनीर मसाला जो मार्केटमध्ये अवेलेबल आहे तो टाकलेला आहे। तुम्हाला हवे ते मसाले टाकू शकता। पनीर मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये गरम मसाला ॲड करू शकता। मसाले टाकल्यानंतर छान मिक्स केलं आणि आवश्यकतेनुसार मी पाणी टाकलेलं आहे। तर आता तुम्हाला थोडं पातळ वाटत असेल, पण याच्यामध्ये जे आपण काजू वगैरे टाकले त्यामुळे ही ग्रेव्ही जशी थंड होते ना तसं घट्ट होतं। तर 2-3 मिनिट मी उकळी येऊ दिली हा जो रस्सा तयार झाला आहे त्याला, आणि त्यामध्ये चिरून कापून घेतलेले जे पनीर आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि पुढचे 5 मिनिटं ना झाकण ठेवून थोडीशी वाफ घेणार आहे, म्हणजे पनीर पण चांगले मऊ होतात। तर 5 मिनिटं झालेत आणि मस्त पनीर मसाला बनून तयार आहे।
तर इथे मस्त ड्राय जिरा आलू बनवतीये। तर कढई गरम करून घेतली, त्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकून गरम करून घेतलं। त्यामध्ये जिरे टाकतीये, कढीपत्ता टाकून घेणार आहे, थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी फोडणीमध्येच टाकणार आहे आणि आलं, लसूण आणि 3-4 हिरवी मिरची मी ना अशी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात, ते पण टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे। तर जिरा आलू मटर करते ना, तर यामध्ये ना मी 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे। आणि त्या यामध्ये ना उकडून घेतलेले बटाटे आणि हे जे वाटाणे आहेत, तुम्ही फ्रोझन वाटाणे घेऊ शकता, मी ना वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या आणि मग हे वाटाणे थोडंसं मीठ टाकून पाण्यामध्ये ना थोडंसं 1-5 मिनटं उकळून घेतलेलं आहे। आणि मग आता हे सर्व मिश्रण ना छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुढचे 5 मिनटे ना झाकण ठेवून द्यायचं आहे, मध्ये मध्ये पण मिक्स करायचं आहे। तर आता एका बाजूला ना इथे मी वरण करून घेतीये। तर एका भांड्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकतीये, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहे। तर डाळ शिजवताना मी त्यामध्ये हिंग टाकलं होतं, हळद आणि मीठ टाकलेलं, त्यामुळे मी आता फोडणी टाकत नाही आहे। तर फोडणी छान झालेली आहे एकदम आणि मग आता यामध्ये घोटून घेतलेली डाळ टाकते, आवश्यकतेनुसार पाणी छान मिक्स करणार आहे आणि एक पुढचे 5 मिनटे चांगली उकळी घेणार आहे। तर दुसऱ्या बाजूला ना मस्त हे ड्राय जिरा आलू बनून तयार आहेत, आलू मटर। आणि आता गॅस पण तो मी बंद करणार आहे। तर मस्त पनीर मसाला रेडी आहे, डाळ रेडी आहे, वरण म्हणजे आणि आलू मटर पण मस्त रेडी आहे। तर इथे ना मी पुऱ्या करून घेते गरम गरम, जवळजवळ सर्व जेवण झालेलं आहे। तर माझ्याकडे ना हा पुऱ्यांचा साचा आहे, तर घट्ट लागतं जर साच्यामध्ये जर बनवायच्या असेल ना पुऱ्या, आणि 1-2 वेळा थोडंसं जोरात प्रेस केलं तर खूप छान पुरी होते, एकदम मध्यम अशी, खूप जाड नाही, खूप पातळ नाही आणि एकदम पटापट होतात पुऱ्या। तर हा जो साचा आहे ना खास मी मोदकासाठी आणला होता, कारण खूप मोदक बनवायला लागतात ना आपल्याला जेव्हा 21, 51 वगैरे, तर पारी बनवताना हाताची बोटं दुखून येतात। पण हा साचा आहे ना खरंच खूप उपयुक्त आहे पुऱ्यांसाठी, परत मोदकाच्या ज्या पारी बनवतो ना आपण त्याच्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर ना याच्या पुऱ्या बनत आहेत। तर अशा थोड्या थोड्या पुऱ्या बनवून घेऊन मी ना एका बाजूला तळतसुद्धा आहे। तर तेल चांगलं गरम करून घेतलं आहे, तर त्यामध्ये आता पुऱ्या सोडून छान मस्त तळून घेणार आहे। तर जेव्हा मी हे पीठ मळलं पुऱ्यांसाठीचं, त्यामध्ये मी रवा टाकलेला, तुम्हाला हवं असेल तर 1 चमचा साखर टाकू शकता, त्यामुळे ना कलर पण चांगला येतो। तर रवा टाकला ना की हे जे पीठ आहे ना ते खूप वेळ असं घट्टच राहतं, कारण रवा जे आहे ना असं पाणी ते शोषून घेतं। आणि तुम्ही पाहू शकता पुऱ्या किती मस्त अशा टम्म फुगल्यात आणि खूप वेळ म्हणजे बराच वेळ अशा फुगलेल्या राहतात पुऱ्या ज्या आहेत। तर अशा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मस्त पुऱ्या मी त्या साच्याने बनवणार आहे आणि मग तळून घेणार आहे। हे ना डीमार्ट मधून ना हे तांदळाचे पापड आणलेले, तर चवीला पण मस्त आहेत। तर मग आता हे मी तळणार आहे। तर सर्व जेवण मस्त बनून झालंय आणि ते आता एका प्लेट मध्ये मी मस्त सर्व करणार आहे। तर मस्त सर्व पदार्थ बनवून छान ही थाळी मी मस्त सर्व केली आहे। तर देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे, परत गुढीला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि मस्त जेवायचं।
तर हा व्लॉग कसा वाटला, ह्या सर्व रेसिपीज कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.